नमस्कार, आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी। श्री संत गाडगे महाराज व गोपाल कृष्ण मूर्ती प्राण प्रतिष्ठा व कलश स्थापना पाळोदी तालुका जिल्हा अकोला येथे संपन्न। आमदार बच्चू कडू यांच्या शुभ हस्ते श्री संत गाडगे महाराज व गोपाल कृष्ण मूर्ती प्राण प्रतिष्ठा व कलश स्थापना करण्यात आली। या कार्यक्रमाचे आयोजन संत गाडगे बाबा चॅरिटेबल ट्रस्ट पाळोदी तालुका जिल्हा अकोला यांच्या वतीने करण्यात आले होते। यावेळी अनिल शिंदेसह समस्त चांदोरकर परिवार व वारकरी भजन मंडळ पाळोदी, कंचनपूर, आगर, खांबोरा, मांजरी, गोत्रा, हातरुण येथील गावकरी मंडळी पाळोदी येथे उपस्थित होते। तसेच संत गाडगेबाबा चॅरिटेबल ट्रस्टचे पदाधिकारी उपस्थित होते। पहिले संत अशा गाडगे महाराज त्यांनी आपल्या विज्ञानामध्ये शिक्षणाचं अज्ञान पण घालवण्याचं काम केलं। तिचे तळफळ सामान्य माणसाचं दुःख गाडगेबाबांना त्यावेळेस घेतलं होतं आणि शिक्षण हे किती महत्त्वाचं आहे हे 60-70 वर्षाअगोदर सांगितलं। आणि गाडगेबाबाला आम्ही याच्यासाठी मानतो आहे तर त्यांनी अतिशय विपरीत परिस्थितीमध्ये खरं जगणं काय आहे जगाला सगळ्याला समजून सांगितलं। स्वतः कष्ट उपसले आणि त्याच्यापेक्षा महत्त्वाचं का एक असे संत आहे आपण पाहतो तर संत मंदिरं बांधायला लावतात पण हे संतांनी धर्मशाळा बांधल्या, हॉस्पिटलला मला वाटतं मदत केली, शिक्षण संस्थेला मदत केली आणि म्हणून आम्ही त्यांचे आयुष्यभर ऋणी। आज पाळोदी अकोला जिल्हा इथं श्री संत गाडगे महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली। वैकुंठवासी हरिभक्तपरायण श्रीनाथ महाराज चांदोरकर यांची गेल्या अनेक वर्षापासून ती संकल्पना होती आणि त्यांची ती धडपड होती की इथे गाडगेबाबाचं मंदिर व्हावं आणि गाडगेबाबाचे विचार जिवंत राहावेत आणि इथून गाडगेबाबाच्या विचाराचा झरा पूर्ण जिल्हाभर फैलावा अशी संकल्पना महाराजांची होती। ते पूर्ण विदर्भामध्ये कीर्तन करत फिरत असत आणि प्रत्येक कीर्तनामध्ये ते गाडगेबाबाचं कार्य, गाडगेबाबाची दशसूत्री, गाडगेबाबाचे विचार मांडत असत। त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी त्यांचे मोठे चिरंजीव सन्माननीय गजाननराव चांदोरकर यांनी 7 वर्षाच्या अथक प्रयत्नातून महाराजांच्या नावे असलेली 7 एकर शेती त्या मंदिराच्या नावे करून त्यांच्या स्व उत्पादनातून कुणाकडूनही एक नया पैसा न घेता स्व उत्पादनातून हे मंदिर उभं केलं आणि गाडगेबाबाची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली। त्यांच्या वडिलांची जी संकल्पना होती ती संकल्पपूर्ती आज झालेली आहे आणि आज सन्माननीय बच्चू कडू यांनी स्वतः येऊन मूर्तीची स्थापना केली आणि असाच गाडगेबाबांचे विचार लोकांनी नेहमी डोक्यात घ्यावेत अशी सुद्धा माननीय बच्चू कडू मी त्यांच्या मार्गदर्शनामध्ये सगळ्यांना सांगितलं। आज या पाळोदीमधील संपूर्ण चांदोरकर परिवार, पाळोदी गाववासी या सगळ्यांनी या कार्यक्रमामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला आणि गाडगेबाबाच्या मूर्तीची स्थापना इथं झालेली आहे। नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा।